नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांच्या जीवनमानामध्ये सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। राज्यातील बांधकाम कामगारांना आता इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून घरगुती वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंचा मोफत संच दिला जातोय। या योजनेचा उद्देश कामगारांचं दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर बनवणं आणि त्यांच्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण करणं हा आहे। ही योजना बांधकाम कामगारांसाठी उपयुक्त ठरणार असून त्यांच्या जीवनमानामध्ये सकारात्मक बदल होणार आहे। या योजनेतून मिळणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंच्या संचामध्ये दैनंदिन गरजांच्या अनेक वस्तूंचा समावेश हा करण्यात आलाय। या संचामध्ये जेवणासाठी 4 ताटं आणि 8 वाट्या, स्वयंपाकासाठी झाकण असलेलं पातेलं, तसेच भात आणि वरण वाढण्यासाठी मोठे चमचे दिले जाणार आहेत। पाणी पिण्यासाठी 2 लिटर क्षमता असलेला एक जग आणि 4 ग्लासांचा देखील या संचामध्ये सहभाग आहे। मसाले ठेवण्यासाठी 7 भागांचा मसाल्यांचा डबा, तसेच अन्न साठवण्यासाठी विविध प्रकारचे डबे 14 इंच, 16 इंच आणि 18 इंच असे दिले जात आहेत। या संचामध्ये स्वयंपाकाची अधिक सोय होण्यासाठी स्टीलचा 5 लिटर क्षमतेचा प्रेशर कुकर आणि कढईचा देखील समावेश आहे। या संचातील प्रत्येक वस्तू दैनंदिन उपयोगासाठी अत्यंत उपयुक्त असून घरातील स्वयंपाक आणि आहार व्यवस्थापनात अधिक महत्त्व यामध्ये देण्यात आले। या वस्तूंच्या संचामुळे अनेक घरातील गरजा या पूर्ण होणार आहेत। छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जात आहे। बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सुमारे 1.25 लाख कामगारांनी यासाठी नोंदणी केली आहे। ही संख्या सातत्याने वाढत असून रोज नवीन कामगार नोंदणीसाठी पुढे येत आहेत। नोंदणी केलेल्या प्रत्येक कामगाराला या योजनेचे फायदे मिळत आहेत। जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे आणि त्यामुळे या योजनेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी अधिक भर हा दिला जातोय। या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक राहावी यासाठी शासनाने विशेष यंत्रणा उभारली आहे। या योजनेचे सर्व कामकाज प्रभावीपणे करण्यासाठी आयुक्तांना प्रमुख अधिकारी म्हणून नेमण्यात आले, तसेच विविध स्तरांवरती जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची देखील नेमणूक करण्यात आली आहे। या योजनेमध्ये कोणत्याही एजंट किंवा दलालाची भूमिका ठेवण्यात आली नाही, त्यामुळे योजना थेट कामगारांपर्यंत पोहोचणं सुलभ झालेलं आहे। बांधकाम कामगारांना सरकारच्या नव्या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांना स्वतः ऑनलाईन अर्ज भरावा लागेल। यासाठी केवळ ठरलेलं शुल्क भरावे लागेल आणि कोणत्याही अतिरिक्त रकमेची गरज नाही। कामगारांसाठी ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने तालुका स्तरावरती विशेष केंद्र उघडली आहेत। या केंद्रांमध्ये अर्ज भरण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। सहाय्यक कामगार आयुक्त BG बोरसे यांनी बांधकाम कामगारांना या केंद्रांचा फायदा घेण्याचं आवाहन केलेलं आहे। ही योजना फक्त नोंदणीकृत आणि जिवंत असलेल्या कामगारांसाठीच लागू आहे, जेणेकरून योजनेमध्ये पारदर्शकता राहील आणि लाभ गरजू कामगारांपर्यंतच पोहोचेल। छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातून 1 लाखांहून अधिक कामगारांची नोंदणी झालेली आहे। या सर्व नोंदणीकृत कामगारांना संसार उपयोगी साहित्य आणि सुरक्षा किट हे देण्यात आले। योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रामाणिकपणा राखण्यासाठी हे निकष महत्त्वाचे मानले गेलेले आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला मोफत भांडी, सुरक्षा किट हे देण्यास सुरुवात झालेली आहे सरकारची। त्यामुळे आजच जाऊन आपली नोंदणी करा आणि आपलं सुरक्षा किट आणि आपली भांडी मिळवून घ्या। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।